नमस्कार मित्रांनो, सेकंड डेमध्ये आपलं स्वागत आहे आर्मेनियाच्या ब्लॉगमध्ये। आज आपण आपल्या हॉटेल हे हिल्टन जो हॉटेल आहे ह्याच्यामध्ये आपण राहिलो। आज आपला सेकंड डे आहे आणि सेकंड डेचं टूर पॅकेज आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही वाट पाहतोय आमच्या ट्रॅव्हल बसची। जी ट्रॅव्हल गाडी आहे ती आम्हाला घेऊन जाणार आहे अलग अलग स्पॉट एक्सप्लोर करण्यासाठी। सो आमचा आज प्लॅन आहे काहीतरी 10 स्पॉट तिथे एक्सप्लोर करण्यासाठी आणि जगातील सर्वात मोठी झिपलाईन जी आहे जी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे ती पण आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। तरी ब्लॉग पूर्ण बघा आजचा आणि शेअर करा मित्रांना सर्व आणि आज आर्मेनियाच्या ट्रिपचा एन्जॉय कसं करतोय ते बघून घ्या। मित्रांनो, आजचा हा ब्लॉग मोठा होणार आहे तरी आपण त्याचे 2 पार्टमध्ये करणार आहोत कारण आपण खूप सारे लोकेशन कवर करायचे आहे। तरी आपण ओल्ड मॉनेस्ट्री जी असते जी चर्च वगैरे असतात ना ते 1-2 विजिट करणार। तर नंतर आम्ही वाईन फार्ममध्ये जाणार आहे आणि नंतर आम्ही वाईन फॅक्टरीमध्ये पण जाणार आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की ग्रीनरी कशी आहे, शेती कशी केलेली आहे, मस्त हिरवगार आहे इकडे। आर्मेनियाची 72% लँड ही ॲग्रिकल्चर आहे, जवळपास 2.1 मिलियन हेक्टरमध्ये। आणि आर्मेनियाची खूप सारे प्रोड्यूस करतात ते लोक, पोटॅटो, व्हेजिटेबल, बीट, ग्रेप, टोमॅटो, वॉटरमेलन, बेर्ली आणि ॲप्रिकॉट। ॲप्रिकॉट हे खूप असतं, त्याची वाईन खूप बनवतात। आम्ही त्या ॲप्रिकॉटच्या वाईन ह्याच्यामध्ये फार्ममध्ये पण जाणार आहे। जगातील 12 नंबरला ॲप्रिकॉट ह्याच्यामधून आर्मेनियामधून येतं। कॅबेज वगैरे, कुकंबर, ओनियन सगळं इकडे प्रोड्यूस होतं। आणि तुम्ही बघाल इथे हे द्राक्षाची बाग पुढे समोर आहे बघा, इथे वाईन वगैरे खूप बनवतात, ठीक आहे। सो आपण आज पूर्ण सर्व एकदम लांबचे लोकेशन सिलेक्ट केलेले आहेत आणि आपण ही कार केलेली आहे आणि आपण जाणार आहोत आता। ओके ओके गाईज, सो आपण या 4 विराप मॉनेस्ट्रीच्या एंट्रन्सला आलो आहेत। हे बघा इथे असं ह्याचं एंट्रन्स आहे आणि इथून ही मॉनेस्ट्री आहे, हे आतमध्ये अशी बनवलेली आहे बघा। इथे काय त्याची अच्छा हे पाण्याचं फाउंटन आहे, आता बंद आहे वाटतं। आणि ही मॉनेस्ट्री अशी आहे, खूप सारी जुनी ठिकाणं आहेत तिथे आणि ह्या खूप साऱ्या जुन्या एरिया आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहोत खोर विराप मॉनेस्ट्री या एरियामध्ये आर्मेनियामध्ये। आणि हा असा दिसतोय बघा, इकडून जो पर्वतरांगा दिसत आहेत त्या इटली या देशाच्या पर्वतरांगा आहेत। आणि इथे पहा आपल्याला खाली दिसते, इथे आर्मेनियामध्ये जी शेती करली जाते ती इथे शेती बघा दिसते एकदम। आणि तेवढी झाडे झुडपं नाही आहेत, मस्त प्लेन असं पर्वतरांगांच्या मध्ये अशी शेती केलेली आहे। आणि ही जी 4 विराप मॉनेस्ट्री आहे ही खूप जुनी आहे आणि इथे कसं बनवलेलं आहे बघा इथे। तर आपण आता आतमध्ये जाऊ आणि बघू कशी ही मॉनेस्ट्री आहे ती। सो मित्रांनो, हे आर्मेनियाचं चर्च म्हणजे मॉनेस्ट्री आहे
आणि आर्मेनिया हा जगातला पहिला ख्रिश्चॅनिटी देश आहे. 4th सेंचुरीमध्ये याने जगामध्ये पहिल्यांदा ख्रिश्चॅनिटी ही आपला रिलिजन म्हणून 4th सेंचुरीमध्ये मानलेलं आहे. आणि तेव्हापासून हजारो वर्षापासून इथे ख्रिश्चॅनिटी आहे आणि खूप जुना देश आहे हा. सो तुम्ही बघू शकता त्या काळाचे हे पूर्ण असे जे मॉनेस्ट्री आहे त्याचे काय ओल्ड जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण तशाच्या तसं आहे. इकडे बघू शकता खाली काहीतरी जाण्यासाठी खाली मार्ग आहे, काय जाऊ शकतो. तिथं जेवण बनवत होते. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही इथली बेकरी पूर्वी भिंती सुद्धा जळालेल्या आहेत कारण की इथे खूप आग असायची. सो मित्रांनो, टाइमपास फुल एन्जॉयमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण ही खूर विरप्स मॉनेस्ट्री इथे आलो आहोत. आणि मित्रांनो, जर तुम्ही का टाइमपास फुल एन्जॉयला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बाहेर देशातील तुम्हाला बघायला भेटतील. तर ही फोर विरप मॉनेस्ट्री ही जवळपास 642व्या शतकात बांधलेली आहे. आणि त्यानंतर ही जी बांधली त्यावेळी तो कोणतरी तिकडचा राजा होता, ट्रायडेट्स तिसरा राजा, यानं ही बांधलेली. आणि त्यानंतर ही 1662मध्ये परत परत बांधकाम केलं गेलं आणि तेव्हापासून ही अशीच आहे. ओके, तर ही हिस्ट्री ह्या मॉनेस्ट्रीची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हा जो देश आहे तो पहिल्यांदा ख्रिश्चन देश म्हणून डिक्लेअर केलेला 4थ्या सेंचुरीतला देश आहे. सो या देशाला खूप सारे ओल्ड असे हेरिटेज आहे ते आपण आता अनुभवणार आहोत. मित्रांनो, हा जो पर्वत दिसतोय तो इटलीमध्ये आहे, बर्फ पडलेला आहे बघा. इटली इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, 7 किलोमीटरच्या अंतरावर. ठीक आहे. सो इथेच मधी फेन्स आहे बघा, इथे त्यांची इटलीची फेन्स आहे, आर्मेनिया आणि इटलीच्या मधली. ओके, सो इटली आणि अझरबैजान, आर्मेनिया आणि जवळपास एकत्र जवळजवळचे देश आहेत. सो यांचे बघा इकडे ग्रीनरी शेती वगैरे आहे. सो मित्रांनो, इथं लोकल प्रोडक्ट काय काय भेटते ते बघत आहे. खाली हे जी मॉनेस्ट्री आहे त्याच्या खाली पार्किंग एरियाच्या बाजूला ते स्टॉल्स आहेत जिथे लोकल फ्रूट्स, फ्रेश फ्रूट्स ताज्याच्यात मार्केटमध्ये ह्याच्यामधून फार्ममधनं विकायला येतात. आणि यांचे लोकल जे प्रोडक्ट्स आहेत जे टुरिस्टला अट्रॅक्ट करतात किंवा टुरिस्टला एक ओळख म्हणून जायचं किंवा काही छोटे छोटे आर्ट पीस वगैरे असतात ते घेतात किंवा टी-शर्ट वगैरे. सो असं हे इथे मार्केट आहे. आम्ही खूप लवकर आलो आहोत, जवळजवळ 9:30 वाजलेत आता. ठीक आहे, सकाळचे, त्यामुळं अजून सर्व स्टॉल ओपन नाही झालेले. ओके, सो जर तुम्ही पण लवकर आलात तर काय होतं, सकाळी एवढ्या लवकर काही जण नाश्ता वगैरे करत नाही. तर हे समोर दिसतं ना, तिथे एक रेस्टॉरंट पण आहे. सो तुमची पण जर ट्रिप असेल इथे आणि
तुम्ही हॉटेलमधून नाश्ता वगैरे नाही केला, हॉटेल किंवा हॉस्टेल वगैरे, तर इथे ब्रेकफास्ट वगैरे आहे. थँक्यू सो मच. ओके, सो बेसिकली इथूनच स्टार्ट होते एक एक पॉईंट दाखवायला. ओके, सो मित्रांनो, तुम्हाला जसं आम्ही कालच बोललो होतो, आम्हाला हॉटेल बुकिंग केलं, त्यात फसवलं. नंतर आम्ही एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो आहे आणि तिथून आज आम्ही चेकआउट करून बॅग आमच्या सर्व गाडीमध्ये घेऊन आलो आहे. तर तुम्हाला संध्याकाळी मी डिटेल सांगतो. मित्रांनो, काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. आम्ही हॉटेल बुक केलं, पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्हाला फसवलं गेलं. त्यानंतर आम्ही एक 5 स्टार हॉटेल बुक केलं. ते आम्ही आज चेकआउट करून आम्ही बॅग वगैरे घेऊन सर्व आलेलो आहोत आणि आज संध्याकाळी आम्ही एक हॉस्टेलमध्ये राहणार आहे. तर ऑनलाईन हॉस्टेलची रेट्स वगैरे बघितले आणि एका ठिकाणी फोन पण करून सांगितलं की आम्ही संध्याकाळी येणार. मग त्यांनी आम्ही काही पेमेंट नाही केलं म्हणून त्यांनी काही कन्फर्म नाही केली. सो ती आपण संध्याकाळी तुम्हाला हॉस्टेल वगैरे दाखवतो चेक इन केल्यानंतर. ओके मित्रांनो, आपण ही 7 सीटरची कार आहे ही बुक केलेली आहे आणि आपल्याला प्रत्येकी 7,000 एअरवॅनचं दिनामध्ये भेटले, म्हणजे इंडियाचे 1,500 रुपये होतात. आणि ही आपल्याला डिफरंट स्पॉट दिवसभर फिरवणं. सकाळी 8ला पिकअप केलेलं आहे 7:30ला आणि ही आपल्याला संध्याकाळी 8:30-9पर्यंत आणून सोडणार. खूप साऱ्या लोकेशनला जाणार आहोत आम्ही, ठीक आहे. सो खूप सारे लोकेशन फिरून तुम्हाला दाखवत आहे. आणि जर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुढचा ब्लॉग हा आजचाच दुसरा पुढचा ब्लॉग येईल, ठीक आहे. या आता आम्ही डिफरंट लोकेशन आहे, त्यामुळं एकत्र 3-4 तासाचा व्हिडिओ नको म्हणून हा एक हाफ डेचा ब्लॉग आहे आणि अजून एक हाफ डेचा ब्लॉग येईल. ओके, सो आता आपण दुसऱ्या लोकेशनला ऑलमोस्ट पोहोचत आहोत आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या लोकेशनची डिटेल ती सांगतो. इकडे डोंगर कसे आहेत बघा, खूप सारे शेळी मेंढपाळ दिसले मला, खूप सारे मधाच्या पेट्या वगैरे दिसल्या, ते नंतर तुम्हाला कव्हर करतो. किती छान असा एरिया आहे बघा. दुबईच्या वाळवंटातनं आल्यानंतर हा एरिया आपल्याला पण खूप काही एकदम छान असं वाटतं. ओके, इंडियामध्ये खूप सारे जंगलात गेल्यावरती मजा येते, पण आपण दुबईच्या वाळवंटामध्ये राहिलेले माणसं, त्यामुळं एकदम असं पण दिसल्यावरती पण आम्हाला खूप सारी म्हणजे एकदम छान वाटतं, ठीक आहे. सो आपण बघू आता याच्यामध्ये. खूप जुनं स्ट्रक्चर आहे, मस्त एकदम उंच टेकडीवर, छान आहे. बघू काय आहे ते सगळं डिटेलमध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहोत मुरावांक या एरियामध्ये. इकडे खूप सारी हिल एरिया आहे, माउंटन एरिया आहे. माउंटन एरियामध्ये आपण एक्सप्लोर करत आहोत. इकडचे जे जुनं स्ट्रक्चर आहे यांचं मुरावांक याचं काहीतरी हे हेरिटेज आहे. या एरियाला एक्सप्लोर करत आहोत, तर बघून घेऊ आपण. नुरावांक, ॲक्च्युली नुरावांक आहे हे. नुरावांक ही 13व्या शतकातली मॉनेस्ट्री आहे. ती जवळपास 125 किलोमीटर ॲरवॅन सिटीमधून आले, म्हणजे आमच्या हॉटेलपासून जवळपास 125-30 किलोमीटर, 130 किलोमीटर. ओके, तुम्ही बघू शकता खूप सारे टुरिस्ट आलेले आहेत तिथं. या नुरावांक ही जी मॉनेस्ट्री आहे ती 13व्या शतकामध्ये बांधलेली आहे आणि इथे आतमध्ये चर्च पण आहे. आणि याच्यामध्ये चर्चमध्ये याच्यामध्ये खूप सारी हे होतं, लोकल कल्चर प्रोग्राम वगैरे होतात त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये लर्निंग सेंटर वगैरे आहे, जे क्रिश्चॅनिटीबद्दल लर्न करायला स्टुडंट्स वगैरे येतात किंवा लोकल्स, त्यांच्यासाठी इथे लर्निंग सेंटर पण आहे.
सो हे पहिलं 13व्या शतकापर्यंत राजा लोकांसाठी होतं, पण त्यानंतर ही मॉनेस्ट्री ही 16व्या शतकामध्ये ओपन झाली पब्लिकसाठी. ठीक आहे. सो खूप सारे पब्लिक आलेले आहे इथे. बघू शकता स्ट्रक्चर खूप हे झालेलं आहे, पडल्यासारखं पण झालेलं आहे. त्याला ॲक्च्युली व्यवस्थित हे केलेलं आहे, जतन करून ठेवलेलं नाही. तुम्ही बघू शकता हे चर्च आणि बाजूला थोडी थोडी पडल्यासारखी दिसलेली आहे. काय लिहिलं आणि कितव्या शतकामध्ये लिहिलं काही कळत नाही. खूप जुनं असण्याची शक्यता आहे. बघू आतमध्ये जाऊन काय. मित्रांनो, आपण आता आर्मेनियामध्ये एका गावामध्ये आलेलो आहे आणि इथे जवळ एक टुरिस्ट स्पॉट होता. या ठिकाणी तो टुरिस्ट स्पॉट आपण बघितला आणि त्या टुरिस्ट स्पॉटच्या बाजूलाच जवळपास 4 किलोमीटर अंतरावर एक रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये आपण आता जेवायला चाललो आहे. सो ह्या रेस्टॉरंटचं नाव काय जान आहे वाटतंय. जान ह्या रेस्टॉरंटवरती या जान रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला जाणार आहे. आणि हे बघू शकता हा सिटिंग एरिया आहे आणि इथे हे रेस्टॉरंटमधून आपण काही जेवण ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे. आणि हे बघा हॉटेल, हे रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवतात आणि इकडे आपण रेस्टॉरंटमधून फूड ऑर्डर केलेलं आहे. आणि हे इथलं ऑथेंटिक जेवण आहे, जे आर्मेनियाचं लोकल जेवण आहे. सो इथे आपण लोकल जेवण ऑर्डर करणं. आता ह्या रेस्टॉरंटचा लुकआउट बघू शकता तुम्ही, कसा हा लुक आहे. याची खूप सारी अशी हे केलेली आहे, इंटेरियर चांगलं केलेलं आहे. आणि इथे ह्यांनी फोटो लावलेले आहेत. इथे जे लोक येऊन गेले त्यांचे किंवा त्यांच्या फॅमिलीचे असे फोटो लावलेले आहेत. आणि आता आपलं जेवायला चालू करत आहोत आपण. हे बघा, हा ताव मारणारा मुलगा जेवणाला ताव मारत आहे. आणि आता बघूया अजून काय काय ऑर्डर केलेलं आहे, ते पण यायचं आहे. ओके मित्रांनो, जेवून आता आपण चाललो आहे एका फार्मला व्हिजिट करायला, ज्या फार्ममध्ये वाईन वगैरे
पण ते फार्म छान आहे म्हणतात, तर जाऊन चेक करू. हे बघा इथे शेती कशी केली, ते भात शेती आहे बघा. आणि मस्त अशी शेती, हिरवंगार वातावरण, खूप एकदम थंड असतं, त्यामुळे ते शेती छान होते. ओके, आता इथे बघा ही भाताची शेती आहे. भात किंवा गहू असणार बहुतेक, त्याची शेती आहे, ती काढायला आलेलं आहे ते. ओके, सो आता आपण फॉर्मला ज्या जाणार आहे बघू. हे बघा घर कसं, शेतावरचं घर काय खतरनाक मस्त यार. असं एक घर मस्तपैकी असायला पाहिजे बघा, शेतावरचं घर सुपर. सो आपण बघा हे शेती वगैरे केली. आता आपण त्या फार्मला पुढच्या जे जाणार आहे तिथे वाईन वगैरे बनवतात, ती वाईन वगैरे टेस्ट करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, मस्त एन्जॉय करणार तुम्ही हा व्हिडिओ. यार हा खूप गाडी फास्ट मारतो, फास्ट म्हणजे डबल. जर 80चं स्पीड असेल तर 160, ठीक आहे, आणि 110चं स्पीड असेल तर 200ला स्पीडनं मारतो आहे हा माणूस. खूप खतरनाक गाडी चालवतात, खूप डेंजरमध्ये. आणि यांना हे पोलीस पकडत आहेत. 2 वेळा झाला, तर ही 3री टाईम त्याला पोलिसांनी पकडले आणि फाईन द्यायला लागला. तर हे लोक पूर्ण सगळे स्पॉट कवर करण्यासाठी खूप फास्ट गाडी चालवतात आणि त्यांना पोलीस पकडतात, फाईन देत आहेत, पोलीस पकडतात, फाईन देत आहेत. डेंजर यार. ओके मित्रांनो, आता मी आलोत ह्या फार्मरच्या रोडच्या साईडलाच एक फार्मरचं शेत आहे, त्याच्या बाजूला त्याने एक स्टॉल लावलेला आहे. आणि वाईन पण इथं भेटते आणि वाईन ही इथं तयार करली जाते, ठीक आहे. सो हे फार्मरचं एक छोटंसं सेटअप आहे बघा, आणि मोठा फार्म आहे इथं, ठीक आहे. हो, आणि हे जे पीच फ्रूट्स आहेत त्याच्यापासून इथे वाईन बनवतात, आणि दुसरे द्राक्ष वगैरे असे वेगवेगळ्या फ्रूट्सपासून इथे वाईन बनवतात. सो आपल्याला इथं वाईन टेस्टिंगसाठी बोलवलेलं आहे. आणि हे फळं दिसतात, ही पीचची, ठीक आहे. त्याला मराठीत काय बोलतात माहिती नाही, ह्याला पीच बोलतात. तुम्ही मराठीत काय बोलतात ते कमेंट्समध्ये करून खाली सांगा. आणि ह्याची वाईन वगैरे बनवली जाते, आणि फ्रूट्स वगैरे खायला भेटणार आपल्याला, वाईन पियाला भेटणार, टेस्ट करायला. आणि बघा इथे आता हा आमचा ड्रायव्हर असा घेऊन आलेला इथे आम्हाला. आता तो पाहिजे तेवढी वाईन पियाला देणार आहे. आणि पण बघू, इथून वाईन पण खरेदी करायचा विचार आहे. Я не буду, конечно. Попробуй чуть-чуть, очень вкусно. हे ड्राय पीच बघा, चाकण्यासाठी तेवढ्याला आहे, वाईन बरोबर खाण्यासाठी. सो आता सेटअप करायला चालू आहे, आणि थोड्या वेळातच टेस्टिंग वगैरे चालू झालेली आहे बघा. This cherry. ओके, गिव मी दिस. Сейчас. Come. Sit. You know this apricot. Oh, little only. Okay. This tasty. Сейчас даю. Не, я не буду. Apricot пробуй. Сейчас здесь ежевика, малина, вишня, граната, 2 вида. Это сухое. Сейчас. वाईन टेस्ट करायला देत आहेत. Сладкий. आता आम्ही वाईन टेस्ट करतो आहे. ओके, या इथेच शेत आहे बघा, या शेतामध्येच अशी वाईन टेस्ट करायला देतात. आणि हे इथे जी फळं आहेत, पीच बोलतात त्याला, मराठीमध्ये काय बोलतात माहिती नाही. Nou, nee, naar. पीचची ब्रँडी वगैरे बनवतात, आणि ह्या पीचचे वाईन वगैरे बनवतात. आणि वेगळ्या वेगळ्या फ्रूट्स जे आहेत याच्यापासून दारू बनवली जाते इथे, ठीक आहे. तर ती आपल्याला इथे आता टेस्ट करण्यासाठी बोलवलेलं आहे, आणि आपण टेस्ट करत आहोत. इकडे आपण इकडे बघू शकता,
इकडे बघा हे यांचं शेत आहे. या शेतामध्ये यासने दिलं तर बसून सतत दिल का नाही. होय होय त्याला यासकडे वाईन टेस्टिंग, रॉसबेरी, ब्लॅकबेरी आणि अशा अलग अलग प्रकारच्या 6 प्रकारच्या वाईन टेस्टिंग झालेली आहे. आणि ब्रँडी वगैरे दिलेली आणि वोडका वगैरे सर्व टेस्टिंग करून झालेले आहे. अशा प्रकारे वाईन फार्मला आम्ही विजिट केली आणि टेस्टिंग करून आता परचेस करण्यासाठी चाललेलो आहोत. एक एक बॉटल आता परचेस करायची आणि आपल्या सबस्क्रायबरला द्यायची. सो कमेंट्स करा. वाईन टेस्टिंग जर करायची असेल तर कमेंट्स करा. आपण एक एक तुम्हाला बॉटल पाठवून देऊ. ठीक आहे.